बुलढाणा शहरातील सम्राट अशोकनगरात इलेक्ट्रिक डीपीला आग लागली। तापमान वाढीमुळे आग लागली असल्याचा अंदाज आहे। स्थानिक रहिवासी लता संजय जाधव यांनी धाडसाने पाणी टाकून आग विझवली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला। वीज कंपनीने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे। बुलढाणा शहरातील सम्राट अशोकनगर वार्ड क्रमांक 1 येथे एका इलेक्ट्रिक डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक अंदाजानुसार तापमानात झालेली वाढ हे या आगीचे कारण असावे असे सांगितले जात आहे। या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली, पण स्थानिक रहिवासी लता संजय जाधव यांच्या साहसामुळे मोठा अनर्थ टळला। लता यांनी जीव धोक्यात घालून स्वतः पाणी टाकत आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि अखेरीस आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले। या घटनेने वीज कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। स्थानिक नागरिकांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। जर वेळीच ही आग आटोक्यात आली नसती तर मोठी हानी होण्याची शक्यता होती। लता जाधव यांच्या या धाडसी कृतीमुळे परिसरातील रहिवाशांनी त्यांचे कौतुक केले आहे। त्यांच्या या साहसामुळे आग पसरून मोठे नुकसान होण्यापासून सर्वजण वाचले। या घटनेने बुलढाणा शहरातील इलेक्ट्रिक डीपींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। तापमान वाढीमुळे अशा घटना घडत असतील तर वीज कंपनीने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे। स्थानिकांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वीज कंपनीने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। लता जाधव यांच्या धाडसामुळे एका संभाव्य दुर्घटनेला पूर्णविराम मिळाला असला तरी वीज कंपनीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह कायम आहे। आता वीज कंपनी या प्रकरणी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आमच्याकडे आज सम्राट अशोकनगर मध्ये आज दुपारी 1 वाजे सुमारास घराजवळच्या डीपीला आग लागली। जाळ दिसला म्हणून मी पाणी घेऊन गेली आणि विझवण्याचा प्रयत्न केला। या पहिले पण याचा 2 वेळेस थोडी आग लागली होती आणि याचा वायर पण तुटलेला होता। ही डीपी इथून बदलण्याचा प्रयत्न करावे ही आमची विनंती आहे।